मंडळी, या आधीच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची तळी दाखवली होती, पण या व्हिडिओमध्ये याच तळीची सध्याची काय परिस्थिती आहे ती दाखवते. या दरवर्षी शिमग्यानंतर आटणारं हे पाणी यावर्षी त्याआधीच आटलं आणि आत्ता तळीत जे पाणी शिल्लक आहे ते पिण्यासाठी वापरणार तर सोडाच, पण साधं धुण्या भांड्यासाठीही वापरू शकत नाही आहे. अगदी रात्री 2-2:30 वाजल्यापासून माणसं पाण्यासाठी नंबर लावून असतात आणि आता समोरच असलेली भांडी बघून तुमच्या लक्षात येईलच की एकाचा नंबर यायलाच किती वेळ लागत असेल. काहीतरी फायदा होईल. तू बस तूच बस. अगं तू बस. तू बस तू नाही, तू बस. बघू देत ना की म्हातारी माणसं केवढी आहेत ती पाणी भरायला येतात. आधी पहिले हे दाखवू दे. ही पाण्याची एवढीशी धार पडतीये. आता हंडा कधी भरणार आणि कल्पना काकी घरी कधी जाणार. किती वाजल्यापासून आहेस? नाही, मी 8 वाजता आलो. एक हंडा भरायला किती वेळ लागतो? अर्धा तास. अर्धा तास? हां, त्याला 1 तास. बाकीची कामं बाजूलाच राहतात, कायच नाही करायला भेटत. आता काल मम्मी सकाळी आली, ती कधी गेली? सांग, काय सांगायचंय? हाल बघा म्हणा आमचे. बघा म्हणून दिवस जातोय तरी पण 4च भांडी भेटतात. मग बैलपाड्यांना काय करायचं? कुठलं पाणी आणायचं? त्यांना पाण्याचं तरी केला नाही असते तरी पुरेसं झालं असतं. हे काठी टिकीत एक हांडा घेऊन जायचं पाणी. जा पप्पा ओरडतील. म्हातारी माणसं काय करायचं? हांडा न्यायला तापत नाही आधी. उठलाय काय? उठलाय काय? मंडळी, कुणालाही डिवचण्याच्या किंवा दोष देण्याच्या हेतूने हा व्हिडिओ नाही बनवलाय. कोकण दाखवायला आणि खरं काय आहे ते दाखवायला आपलं हे चॅनल मी सुरू केलंय. त्यामुळेच कोकणातले सण, समारंभ, उत्सव, परंपरा तुमच्यासोबत साजरे करताना मला जेवढा आनंद होतो ना, तेवढंच कोकणातली ही सत्य परिस्थिती तुमच्या समोर आणणं मला गरजेचं वाटलं. मंडळी, हा व्हिडिओ म्हणजे आमच्या एका वाडीची झलक होती, पण कोकणातल्या गावखेड्यांमध्ये अशा कितीतरी वाड्यावस्त्या आहेत की जिथे आजही लोकांना हंडाभर पाणी मिळवण्यासाठी कितीतरी किलोमीटरची पायपीट करावी लागते. आणि म्हणूनच माझी सरकारला एवढीच विनंती आहे की जिथे आज आपला देश चंद्रावर आपला तिरंगा फडकवतोय, तिथे निदान आमच्या गावखेड्यातल्या या बायाबापड्यांच्या डोक्यावरचा हंडा तरी तुम्ही खाली उतरवा. सुजलाम सुफलाम आणि समृद्ध राष्ट्र आहे ना आपलं, आणि ते तसंच अबाधित ठेवायचं असेल तर आपल्या प्रत्येकाचं योगदान गरजेचं आहे. हा व्हिडिओ बनवून मी माझ्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं आहे, पण आता मला तुमच्या साथीची गरज आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही नक्कीच कराल, खात्री आहे माझी. पण त्यापेक्षाही जास्त जितका होईल तितका हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कोकणातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आपल्याच गावखेड्यातल्या आपल्याच माणसांना नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं म्हणणं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की कळवा. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.